पुन्हा एकदा जोर धरेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण सध्या स्थितीत पाहायला गेलं तर पूर्णपणे पुण्यामध्ये काँग्रेसला असा चेहरा नव्हता की काँग्रेस ज्या प्रकारे मोठी गणित आखेल किंवा मोठी गणित मांडेल किंवा जागा ज्या त्या मोठ्या प्रमाणात निवडून येतील. मात्र त्याच तुलनेमध्ये सध्या पुण्यामध्ये पाहायला गेलं तर भाजपचे मुरलीधर मोहोळ असतील, गिरीश बापट असतील, यासोबत आपण पाहतोय की त्यांची ताकद जी आहे ती फळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पुण्यामध्ये तयार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र एकीकडे ही पुण्यामध्ये भाजपची तयारी असेल, ताकद असेल, ही असताना मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेसची ताकद अद्याप कुठे पाहायला मिळत नव्हती. मात्र आता या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते असतील, माजी महापौर नगरसेवक असतील, प्रशांत जगताप यांनी आता पक्षाला रामराम दिलेला आहे, पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्यांनी आता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर या भाजपच्या लढाईमध्ये किंवा भाजपच्या पुण्यामध्ये ज्या प्रकारे भाजपची आपल्याला पाहतोय की मोठ्या प्रमाणात भाजपची संख्या वाढते, भाजपचं गणित वाढतंय, भाजपचं राजकारण वाढतंय, भाजप मोठ्या प्रमाणात तयारी करते किंवा भाजप नावारूपाला येते पुण्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला कुठेही पुण्यामध्ये ज्या प्रकारे चेहरा नव्हता किंवा पुण्यामध्ये जर तळ ठोकून बसायचं असेल तर अशा पद्धतीनं काँग्रेसला पुण्यामध्ये वरती काढणारा चेहरा नव्हता. मात्र आता हर्षवर्धन सकपाळ पाहायला गेलं तर हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वात ज्यांचा पक्षप्रवेश होता अशा प्रशांत जगताप यांच्यामुळे कुठेतरी पुण्यामध्ये काँग्रेसला नवे अच्छे दिन येतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण प्रशांत जगताप हे पुण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आपण पाहायला गेलं तर पाहायला मिळत आहेत. खरं तर आपण पाहतो सद्यस्थितीत ही आपल्याला तयारी ही टिळक भवन परिसरामध्ये पाहायला मिळत आहे ती म्हणजे प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशाची. कारण आपण पाहतो की प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर पुण्यामध्ये निश्चितच एक मोठा चेहरा हा काँग्रेसला मिळणार आहे. कारण प्रशांत जगताप यांचा चेहरा हा निश्चितच अत्यंत महत्वाचा मानला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं जर आपण पाहायला गेलं तर यामध्ये जर पाहायला गेलं तर प्रशांत जगताप हे निश्चितच आपण पाहतोय की प्रशांत जगताप यांचा चेहरा हा काँग्रेससाठी महत्वाचा आहे. कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील जे प्रशांत जगताप होते त्यांची खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात राजकीय खेळी असेल ती सुद्धा सक्सेस करताना पाहायला मिळाली आणि आता काँग्रेसमध्ये ते पक्षप्रवेश करत असल्यामुळे त्यांना काँग्रेसला सुद्धा मोठी ताकद ही या माध्यमातून मिळणार आहे. आणि दुसरीकडे ज्या प्रकारे मागील निवडणुका पाहिल्या, विधानसभा निवडणुका असतील, महापालिका निवडणुका असतील, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रशांत जगताप ज्यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी जे पुण्यामध्ये राजकारण केलं त्याने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निश्चितच फायदा झालेला आहे. आणि अशा परिस्थितीत सोडचिठ्ठी ज्यांनी पक्षाला दिलेली आहे त्यानंतर आता काँग्रेसमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळं पक्षप्रवेश करणार आहेत ते. त्यामुळे आता निश्चितच काँग्रेससाठी सुद्धा पुण्यामध्ये अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर महापालिका निवडणुका असतील किंवा बैठकांचे सत्र असेल हे फार कमी प्रमाणात बैठकांचे सत्र हे फार कमी प्रमाणात आपल्याला पुण्यामध्ये काँग्रेसचं ऐकायला मिळतं. काँग्रेस ज्या की पुण्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये पक्ष बैठका असतील त्या घेताना पाहायला मिळते. मात्र आता प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळं ही पुण्यातील ही काँग्रेससाठी चांदी ठरणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण बैठकांचं सत्र हे काँग्रेससाठी प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून सुरू होणार का. दुसरीकडे प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेससाठी ही साधारणतः पाहतोय की काँग्रेससाठी ही जी आपण पाहतो काँग्रेससाठी ही हा पक्षप्रवेश महत्वाचं ठरणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सद्यस्थितीत जर आपण इकडची दृश्य पाहिली तर या ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्यांची गर्दी असेल ती पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांची गर्दी असेल सोबतच कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी पक्षप्रवेश सुद्धा जो तो या ठिकाणी होणार आहे. मात्र तत्पूर्वी सध्या पाहतो की आपण पाहतोय की प्रशांत जगताप हे अद्याप टिळक भवन येथे दाखल झालेले नाहीये. ते नंतर टिळक भवन येथे कधी निश्चितच टिळक भवन येथे दाखल झाल्यानंतर कशा प्रकारे त्यांची आपण पाहतोय की एकंदरीत टिळक भवन येथे प्रशांत जगताप दाखल झाल्यानंतर नेमकं आता थेट त्यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
परंतु आपण परत एकदा पाहतोय की प्रशांत जगताप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी एक महत्वाचा चेहरा हा मानला जात होता. साधारणतः ज्या वेळेला त्यांनी पक्षामध्ये नाराजी व्यक्त केली, त्यावेळेला त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली किंवा राजीनामा हा सुपूर्द करणार असल्याची चर्चा त्यांनी केली, त्यावेळेला निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे असतील यांनी प्रशांत जगताप यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा राजीनामा अद्याप आमच्याकडे आला नाही असं सुद्धा वक्तव्य त्यांनी सुरुवातीला केलं होतं. आणि यानंतर जर पाहायला गेलं तर प्रशांत जगताप यांच्यासाठी निश्चितच चर्चा साधारणतः मुंबईमध्ये सुद्धा शरद पवार यांनी चर्चेसाठी प्रशांत जगताप यांना बोलावलं होतं अशी सुद्धा बातमी आपण जी ती पाहिली. मात्र एकंदरीत सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील यांच्या चर्चेनंतर सुद्धा राजीनाम्यावरती प्रशांत जगताप हे ठाम राहिल्याचं पाहायला मिळत आहे. साधारणतः आपण पाहतोय की ज्या प्रकारे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला त्यामुळे कुठेतरी आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद कमी होणार का असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी हे एकत्र येऊन महापालिका निवडणुकीला सामोरं जाणार, स्थानिक पातळीवरती या निवडणुका होताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये ज्या चर्चा होतात त्या चर्चा पुढे जाणार का आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र या चर्चांमुळे असेल प्रशांत जगताप यांनी नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती आणि त्यांच्या नाराजीमुळेच त्यांनी राजीनामा सुद्धा पक्षसृष्टींकडे सुपूर्द करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आणि सध्या पाहायला गेलं तर पुण्यातील बहुतांश भागामध्ये प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही गणित आहे, राजकारण आहे ते सक्सेस ठरताना पाहायला मिळालं होतं. मात्र काँग्रेसकडे तसा चेहरा नसल्यामुळे आता काँग्रेससाठी ही निश्चितच महत्वाची बाब ठरणार आहे. काँग्रेस आता महापालिका निवडणुकीमध्ये प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून जर राजकारणाच्या खेळीमध्ये उतरली तर त्यांना कशा प्रकारे या सगळ्यामध्ये यश मिळतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या आपण पाहायला गेलं तर टिळक भवन येथे प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशाची तयारी पूर्ण झालेली आहे. प्रशांत जगताप हे पुण्यावरून टिळक भवन येथे पक्षप्रवेशासाठी रवाना सुद्धा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सध्या आपण पाहतोय की एकंदरीत त्यांनी शरद पवार यांच्या पक्षावरती असेल, अजित पवार यांच्या पक्षावरती असेल, यामध्ये राष्ट्रवादीवरती त्यांनी वक्तव्य करणं टाळल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या आपण पाहतोय की सद्यस्थितीत टिळक भवन येथे अद्याप प्रशांत जगताप दाखल झाले नाहीये. मात्र ते दाखल होतील त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होईल. पक्षप्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे प्रशांत जगताप यांच्यावरती नेमकी कोणती जबाबदारी देतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सद्यस्थितीत आपण जर पुन्हा एकदा आपण इकडची परिस्थिती पाहिली तर कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. सध्या पोलिसांचा पहारा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतो की पोलिसांचा पहारा असेल, कार्यकर्ते असतील ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. त्यामुळे आता प्रशांत जगताप नेमकं कधी या ठिकाणी दाखल होणार आणि त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार ही सुद्धा प्रतीक्षा लागलेली आहे. परंतु आपण पाहतोय की ज्या प्रकारे प्रशांत जगताप हे टिळक भवनच्या दिशेनं निघालेले आहेत, टिळक भवनच्या दिशेनं ते येत आहेत आणि आता पक्षप्रवेशानंतर नेमकं त्यांच्याकडे कुठली जबाबदारी दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हे सुद्धा सध्या आपण पाहतोय की प्रशांत जगताप हे अद्याप मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. मात्र अद्यापही टिळक भवन येथे ते पोहोचलेले नाहीये. त्यामुळे आता टिळक भवन येथे पोहोचल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होईल. सध्या आपण पाहतो की हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी सुद्धा आपण बातचीत जी केलेली आहे. हर्षवर्धन सकपाळ यांनी मात्र बातचीत करतेवेळी त्यांनी जो पक्ष आहे तो निवडलेला आहे. मात्र त्यांनी कोणत्याही त्यांच्या पक्षावरती नाराजी जी व्यक्त केली नाहीये. मात्र आता प्रश्न आहे की महापालिका निवडणुका बैठकांचे सत्र सुरू आहे, मात्र जागा वाटप अद्यापही कोणाचं झालेलं नाहीये. त्यामुळे प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भातली चर्चा होणार का? पुण्यामध्ये काँग्रेसनं जर स्वबळाचा नारा दिला असेल तर एकंदरीत आता काँग्रेस आणि ज्या प्रकारे प्रशांत जगताप हे समीकरण कशा प्रकारे यशस्वी ठरतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी पाटील, मुंबई.